नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यानी, धरिलनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ रे, कीर्तनाचा समारंभ विठ्ठल निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, समाधि हरिना में काळ सार्थक केला त्यानी, धरिलनी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानी मंडनम मंडना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मन्त्रं, समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरो जय पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पंढरीच्या देवराया देवराया दंडवत तुझे पाया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग साधकाचे मायबाप वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक या जगाचा चालक मालक विश्वकर्ता पंढरीचा पांडुरंग त्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त संत मान्य संत जग मान्य संत देव मान्य संत देहू निवासी तुकोबार आणि त्या तुकोबारायांचे निष्ठावान शिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय आणि या निळोबारायांचा मानवी जीवन मिळाल्यानंतर त्या मानवी जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे आणि त्या सार्थकतेची साधना सांगणारा अभंग नामपर प्रकरणातील सेवेकरिता विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तेश्वर भगवंताच्या पदस्पर्शाने पुनितांनी पावन झालेल्या केतूर नगरीमध्ये किती वर्षापासून अनादी कालापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्याच्यामध्ये कुठेही खंड पडला नाही एकदा गावासाठी जोरदार टाळी वाजवा टाळी वाजवा टाळीसाठी कमी करू नका पूर्वजन्मीचं काहीतरी या गावाचं पुण्य असावं मला वाटतं आजकाल चालू असणारे सप्ते वर्षभर चालू होतात दुसऱ्या वर्षी बंद होतात अनादी कालापासून चालू आहे गावचं भाग्य आहे अनादी कालापासून चालू असलेला हा सप्ताह ह्या सप्ताहामधील प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बाल कीर्तनकाराच्या पामराच्या वाट्याला आली तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने ही सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला आली ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा करण्याचा योग आला ते याच गावचं भूषण माजी सरपंच आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कीर्तन करायला लागलो ते आमचे आदरणीय विलास तात्या कोकणे तात्यांसाठी एकदा टाळी वाजवा सप्ताह करणं कीर्तन करणं ही कुणाचीही गोष्टी राहिलेल्या नाहीत सध्या फार कठीण काळामध्येही सप्ताह टिकवण्याचं काम या गावानं केले तसेच त्याचबरोबर माझ्या कीर्तन साथीसाठी उपस्थित महाराष्ट्रातील एक नामांकित मृदंगरत्न मृदंग अलंकार ज्यांचा हात संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या मृदंगावर ज्यांच्या हातावर ज्यांच्या कलेवर संपूर्ण महाराष्ट्रानं प्रेम केलं ते ह्याच भागातलं एक रत्न माझे जीवलक मित्र आदरणीय किशोर बाबा जाधव यांच्यासाठी टाळी वाजवा अतिशय गोड ज्यांचा हात आहे त्याचबरोबर याच गावातलं दुसरं रत्न जे आज टाळ घेऊन उभेत अतिशय गोड मृदंगाचार्य आमचे सागर दादा नवले देखील आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत दोघांसाठी टाळी वाजवा माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार तथा गायनाचार्य भजन सम्राट बाबूराव धामणीकर गुरुजींचा वेदांत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय बाप्पासाहेब महाराज देवकाते देखील आहेत महाराजांसाठी 2 मिनिट फक्त टाळी वाजवा कलाकारांना टाळी सोडून काहीच लागत नाही तुम्ही दिलेले दाद आणि त्या दादावर प्रेम करणारे हे सर्व कलाकार आहेत
त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा महाराज आहेत. त्याचबरोबर गोड जे पेटी वाजवताना आणि उत्तम गातात ते आमचे बापू महाराज आदरणीय महाराज आहेत. विनेकरी बाबा आहेत आणि आमचे अथर्व दादा अतिशय गोड मृदंग ते देखील वाजवतात. आणि ज्यांनी मला घडवलं महाराष्ट्रातील नामांकित भजन सम्राट भजन गंधर्व आदरणीय भाऊसाहेब महाराज पालवे माझे वडील देखील आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे वारकरी संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला आणि सेवेकरता निवडलेला अभंग निळोबारायांचा. या अभंगातून निळोबाराय मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये काय करावं, आपला काळ कसा सार्थकी लावावा याचं साधन सांगणारा निळोबारायांचा अभंग. निळोबाराय अभंगामधून सांगतात, माझ्या लक्षामध्ये घ्या, 2 मिनिटं माझ्याकडे बघा. जी गोष्ट ज्या कामासाठी आली ते काम न करता गेली तर आपण काय म्हणतो, ती गोष्ट निरर्थक आहे. म्हणजे त्या गोष्टीची त्याच्याशिवाय सार्थकता नाही. जी गोष्ट ज्या कामाकरिता आली ते काम करण्याविना जर गेली देवकाते महाराज तर ती गोष्ट निरर्थक आहे. मग हा देह कशासाठी आला? देवे दिला देह भजना गोमटा, तोय झाला बाधा तोय झाला फाटा बाधिकेचा. हा देह कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. भजन करण्याविनाच गेला. लक्षामध्ये घ्या, तुम्ही आम्ही सर्व शेतकरी वर्ग, शेतकरी माणसं आहेत आपण सर्व. बाबा 2 मिनिटं माझ्याकडे बघा. आपण शेतामध्ये जर पेरण्यासाठी बी आणलं ते बी उगवलंच नाही तर त्या बियाची सार्थकता आहे का निरर्थकता आहे? निरर्थकता आहे. मग हा भगवंतानं एवढा दुर्मिळ असणारा हा देह आपल्याला दिला, तो कशासाठी दिला? भजनासाठी दिला. परंतु भजन न करता जर देह, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण. जेने हा जीव दान दिलाय त्याच्या नामकरण तर त्याच्या नामस्मरणाकरिता जर आपण हा देह वाया नाही घालवला, दुसरीकडेच जर वाया घालवला तर त्या देहाची मला तरी वाटतं सार्थकता लागणार. निळोबारांनी सांगितलं, सार्थकता लावायची असेल तर काय करा? नाम वाचो श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. त्या नामाची कीर्ती, मुखानं नाम ज्ञान, कानानं नामाची कीर्ती श्रवण करा. निळोबाराय सांगतात पाऊले चित्ती समान. आता पाऊले म्हणलं की पायाकडे अजिबात जायचं नाही. पाऊले चित्ती समान म्हणजे त्या भगवंताचं समान होणारं ज्ञान आपल्या हृदयामध्ये साठवून घ्या. आणि एकदा का त्या भगवंताचं होणारं समान ज्ञान आपल्या हृदयामध्ये घेतलं की आपला काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार आहे. काळ सार्थक केला त्यांनी. पण देवकाते महाराज काळ सार्थक केला, पण कुणी? धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धरला त्यांचाच काळ सार्थक झाला. कुणाचाही काळ सार्थक होत नाही. आणि 3ऱ्या चरणात निळोबाराय सांगतात, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. हा कीर्तनाचा समारंभ निर्दंब आहे. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं या कीर्तनामध्ये बोल रामकृष्ण. त्या भगवंताच्या नामस्मरणाला कुठं ठाईच बैसोनी करा एकचित. कुठे जायची गरज नाही, कुठं पाठ पूजा करायची नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. पुराव्याशिवाय बोलणार नाही. या कलियुगामध्ये जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल, तुमचा काळ सार्थक करायचा असेल तर कीर्तन केल्याशिवाय भजन केल्याशिवाय पर्याय नाही. शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात, वरील 3 चरणासारखं जर तुम्ही जीवन जगला तर निळामने स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी हरिनाम. तुमची समाधी हरिनामामध्ये लावून द्या, निळामने स्वरूप सिद्धी. तुमचं जीवन, तुमचा काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल हा काळ सार्थक केला, पण कुणी? हा काळ सार्थक करायचं एवढं सोपं नाही. हा काळ सार्थक केला आमच्या तुकोबारायांनी. जो काळ लोकांना खाऊ खाऊ करतो ना देवकाते महाराज, त्याच काळाच्या मस्तकावरती आमच्या तुकोबारायांना पाय दिलाय.
लागा काळ खाये ना मी माता दिला पाय. एवढं सोपं आहे का त्या काळाच्या माथ्यावरती पाय द्यायचं? त्याच्यासाठी आपलं जीवन सार्थकी लावावं लागतं. त्याच्यासाठी आपलं जीवन भगवंताच्या नामस्मरणामध्ये गुंतून द्यावं लागतं. त्या भगवंताला आपलंच करून घ्यावं लागतं. तेव्हा कुठं काळाच्या माथ्यावरती पाय देते. सार्थकता जीवनाची कशामध्ये लक्षात घ्या. 2 मिनिटं माझ्याकडे बघा. सगळं कीर्तन नाही ऐकलं जरी चालेल, परंतु अभंगाचा सारांश कमीत कमी समजून घ्या. हा काळ जिंकणं इतकं सोपं आहे का? त्या काळाच्या माथ्यावर पाय द्यायचा म्हणजे आपलं जीवन नक्की सार्थकतेकडे न्यायचंय. मग महाराज माझ्याकडे बघा, जी गोष्ट ज्या कामाकरिता आली ती काम न करता गेली तर तिची सार्थकता अजिबात नाहीये. मग हा देह भगवंताच्या नामस्मरणाकरिता मिळाला. त्याचं नामस्मरण न करता जर गेला तर त्याची सार्थकता मला तरी वाटतं कदाचित पूर्ण होणार. सार्थकतेकडे लावायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करेल. एकदा भजन करा विठ्ठल. मग काळ तुकोबारायांनी सार्थक केला. कसा काळ सार्थक केला लक्षामध्ये घ्या. जगद्गुरु तुकोबारायांचे ज्यावेळेस वैकुंठ गमनाला तुकोबारायांना जायची वेळ आली. लक्षात घ्या, तुकोबाराय हा म्हणजे सामान्य कुणी नाही. तुकोबारायांचा अवतार धारण होण्याच्या अगोदरच देवासोबत त्यांचा एक करार झाला होता. भगवंताला तुकोबारायांनी सांगितलं होतं मला पृथ्वीवर जाण्याची अवताराची गरज नाही. भगवंत म्हणाले तुकाराम असं करू नका महाराज, अवतार घ्यावा लागेल. मग अवतार घ्यायचा असेल तर मला एक वचन दे. माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी अवताराला जाईल, परंतु अवताराला गेल्यानंतर परत माझा अवतार संपवताना स्वतः तुला मला घ्यायला यावं लागेल तरच मी अवताराला जातो. तुकोबारायांना देवाने शब्द दिला, तुम्ही बोलवाल त्यावेळेला मी तुम्हाला घेण्यासाठी येईल. आणि तुकोबारायांचं ज्यावेळेस वैकुंठ गमनाची वेळ झाली, तुकोबारायांना वैकुंठाला जाण्याचं ठरवलं ना, त्यावेळेस तुकोबारायांना घेण्यासाठी स्वतः पंढरीचा पांडुरंग आला होता. आकाशामध्ये पिवळा पितांबर फडकत होता. भगवंत स्वतः आला होता देहू गावामध्ये. लक्षामध्ये घ्या. आणि भगवंत देहू गावामध्ये आल्यानंतर आमचे तुकोबाराय वैकुंठाला जाणार आहेत. त्या गरुड रूपी विमानावर तुकोबाराय बसणार आहेत. परंतु तुकोबारायांना त्या गरुड रूपी विमानावरती बसता येत नव्हतं. त्याचं कारण काय होतं माहितीये का? तिथं पायरी नव्हती. तुकोबारायांना त्याच्यावरती बसता येत नव्हतं. मग आमच्या तुकोबारायानं काय केलं माझ्याकडे बघा. तुकोबारायानं शेजारी उभा राहून पाहत असणाऱ्या काळाला हाक मारली सागर महाराज. आणि त्या काळाच्या माथ्यावरती पाय देऊन तुकोबाराय विमानात बसले. याला म्हणायचं काळ जिंकला विठ्ठल. आपल्यालाही काळ जिंकायचा आहे, पण काळ जिंकणं एवढं सोपं आहे का? लक्षामध्ये घ्या. गोष्ट सार्थकता लागत नाही. आता आपण म्हणतो की एखादा माणूस बोलतो म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये काय तथ्य नाही, मोगमच बोलणं ह्याचं. थोडक्यात ह्याचं बोललेलं काही खरंच नसतं. हा बोलतो हा मोगमच बोलतो. मोगम म्हणजे महाराज ज्याच्या बोलण्याला बुडकाही नाही आणि शेंडाही नाही, त्याला म्हणायचं मोगम बोलणं. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये 172 क्रमांकाच्या ओळीत सांगितलंय, या लागी जन्मले जे मोग बारशी विना मेघ. ज्ञानोबाराय सांगतात मोग बोलणं म्हणजे पावसाविना येणारे ढग अपूर्ण आहेत, पाण्यामध्ये कमळाविना उगवणारं फुल अपूर्ण आहे. तसं या देहात आल्यानंतर, या पृथ्वी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नामस्मरणाशिवाय काळ जिंकल्याशिवाय जगणार जीवन व्यर्थ आहे विठ्ठल. व्यर्थ असणारं जीवन जर सार्थकी लावायचं तर काय करायचं? संसार करू नका असं संतांनी सांगितलं नाही. संतांनी जर सांगितलंय अवघाची संसार सुखाचा करीन. संसार करा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे
वेळोवेळी संसार करू नका असं सांगितलं नाही, परंतु सध्या आपली लोक, आपला समाज, आपला धर्म सध्या संसार रूपी मोहामध्ये इतका बुडला, इतका म्हणजे पार इतका बुडून गेला की फुगून सुद्धा वरती आहे. बुडालेली गोष्ट मला वाटतं पाण्यामधून फुगून वरती येते, परंतु संसार रूपी मोहामध्ये, हा प्रपंचामध्ये ही लोक इतकी बुडाली की फुगून सुद्धा वरती येत नाही. संसार करू नका असं नाही, संसार करीत करीत परमार्थ का. मग तुम्ही सांगाल महाराज, ज्या ज्या लोकांनी परमार्थ केला, ज्या ज्या लोकांनी परमार्थ केला त्या लोकांचं वाटोळ झालं, आम्हाला सांगा. तुकोबाराय, तुकोबारायांच्या मुलाला बायकोला अन्न खायला मिळालं नाही का हो, त्यांनी परमार्थ नाही का केला. तुकोबारायांसारखा निष्ठावान परमार्थ कुणी केला. तुकोबारायांसारखा परमार्थ करणारा व्यक्ती या जगात जन्माला आला नाही, त्यांच्या मुलांना उपाशी राहावं लागलं. ते सोडा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय का त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, त्यांनी परमार्थ नाही का केला. तुम्ही म्हणाल त्यांनीही परमार्थ केला, परंतु काय मिळालं जीवनामध्ये. अहो, आमच्या लाडक्या मुक्ताला एक दिवस मांड खाण्याची इच्छा झाली. प्रसंग डोळ्यासमोर आणा. चौघ भावंड आहेत, आई वडील टाकून गेलेलेत. आई वडिलांनी साथ सोडलेली, आई वडिलांनी विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतले. त्या काळचे कर्मठ लोक त्या लहान मुलांना जगूनही देत नव्हते. मुक्ताने इच्छा व्यक्त केली, दादा मला मांड खायचे रे. ज्ञानोबारायानं निवृत्तीरायानं पाठीमध्ये झोळी अडकवावी आणि गावामध्ये जावं. आळंदी गावामध्ये जर कधी आलात तर मुक्ताबाईला ज्या ठिकाणी बांड भाजून दिलं ती जागा आजही त्या ठिकाणी पवित्र आहे. ज्ञानोबारायन निवृत्ती दादा भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले आणि भिक्षा मागत असताना माझ्या ज्ञानोबारायांना कोणीतरी पीठ दिलं. महाराज दिलेलं पीठ कुणी पाहिलं, विसोबा खेचरानं पाहिलं. मुक्ताला मांड भाजण्यासाठी एक खापर हवं होतं, ते खापर मिळालं. विसोबा खेचराला कळालं की या संन्यासाच्या मुलांना कोणीतरी खापर दिलं, पीठ दिलं, की आता मांड खाणार का. कर्मटपणे घोड्यावर आलेले विसोबा खेचरांनी ज्ञानोबारायांना निवृत्ती राहताना पाहिलं. महाराज झोळीतलं पीठ जमिनीवरती ओतलं, हातातलं मडकं फोडून टाकलं, खापर फोडून टाकलं. खाली ओतलेलं पीठ गोळा करून नेतील म्हणून पायानं मातीमध्ये विस्कटून टाकलं. एवढा त्रास आमच्या ज्ञानोबारायांना दिला. ज्ञानोबारायांनी ही गोष्ट पाहिली. ज्ञानोबारायांनाही रागाला लहान वय होतं. रागामध्ये घरी गेले, आपल्या कुटीमध्ये गेले, आपल्या ताटीचा दरवाजा लावून घेतला. ताटीचा दरवाजा लावून घेतला. माझ्या मुक्ताला मी साधं मांड खाऊ घालू शकत नाही, माझ्या मुक्ताला मी मांड खाऊ घालू शकत नाही. वाईट वाटलं. ताटीचा दरवाजा लावून ज्ञानोबाराय रडायला लागले. पण या जगामध्ये अशी एक बहीण होऊन गेली, असा एक भाऊ होऊन गेला. ताटीचा दरवाजा लावून घेतलेल्या ज्ञानोबारायांना बाहेर काढण्याची ताकद फक्त या जगामध्ये माझ्या मुक्तामध्ये होती. महाराज काय म्हणाली मुक्ताबाई, लहान वय हो माझ्या मुक्ताचं. टाळ विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगाची माऊली झाले का, लोकांचा त्रास सहन केला. आमच्या मुक्तानं बाहेरून म्हणावं, दादा नाही मिळालं रे मांड, नाही मिळू दे, मला नकोय मांड, पण ताटीचा दरवाजा उघडून बाहेर तरी ये. समोर आणा. मायबाप लहान लहान मुलं आहेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भुकेने व्याकुळ झालेले आहेत. आमच्या मुक्तानं म्हणावं, दादा मला काही नको रे, बाहेर ये. या जगामध्ये अनेक संत होऊन गेले, म्हणजे त्यांच्या इतका तिरस्कार कुठल्याच संताचा झाला. निवृत्तीनाथानं जावं, सोपान काकानं जावं, म्हणावं, दादा दार उघड रे. कुणाचं हे न ऐकणारे आमचे ज्ञानोबाराय मुक्ताच्या एका हाकेमध्ये ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले.
जगामध्ये ताकद नसती, लक्षामध्ये घ्या. रक्षाबंधनचा सण जवळ आलाय. माझ्या माता माऊल्यांना, माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, तुम्हाला एक विनंती. जगामध्ये स्वतःच्या बहिणीचा जितका आदर करतात तितकाच दुसऱ्याच्या बहिणीचा आदर करा. विश्वमाऊली ज्ञानोबाराई कुणाचंही न ऐकणारे संत, परंतु माझ्या मुक्ताच्या एका हाकेमध्ये घरातून कुटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. ही बहिणीची ताकद आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, लक्षामध्ये घ्या. रक्षाबंधनचा सण जवळ आलाय. आपल्या भावाला सांगा, जेवढं प्रेम दादा तू माझ्यावरती करतो, माझ्याकडे जर एखाद्या मुलानं वाईट नजरेने बघितलं तर जेवढा राग तुला येतो तेवढाच दुसऱ्याच्या मुलीकडे, दुसऱ्याच्या बहिणीकडे बघणारा आपला दृष्टिकोन चांगला असावा. कलियुगामध्ये काय झालं मायबाप, सयारा सारखा नावाचा एक पिक्चर रिलीज झाला. मी तर पाहिला नाही, परंतु सयारा नावाचा एक पिक्चर रिलीज झाला म्हणे. जो पिक्चर पिक्चर पाहिल्यानंतर आमची मुलं आज तास तास रडतात, थिएटरमध्ये रडतात. काय त्या पिक्चरची एक काल्पनिक कथा त्या पिक्चर मध्ये असावी, अपूर्ण असणारी लव्ह स्टोरी, ती पाहून आमची मुलं हाताला सलाईन लावून घेतात, दुःखात जातात, रडतात. कधीतरी छावा बघा. ह्या हिंदू धर्मात जन्माला आलात, कधीतरी छावा बघा, कधीतरी छत्रपतींचा इतिहास वाचा. या महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांचा इतिहास कधीतरी वाचा. किशोर बाबा, काय झालं आजच्या मुलांना ट्रेंडिंग फॅशन आणि व्यसन यामध्ये आमची युवा पिढी वायाला चालली. सयारा बघून रडणारी अनेक मुलं आहेत. लक्षात घ्या, मुंबईच्या स्टेडियम मध्ये जर आमच्या सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीने सिक्स मारला तर आमच्या खेतूरच्या चौकांमध्ये फटाकडे वाजवणारी मुलं या गावात आहेत. राष्ट्राचा अभिमान आहे, वाजवू नका असं म्हणणाऱ्यातला मी नाही. राष्ट्राचा अभिमान आहे, जरूर फटाके वाजव. विराट कोहलीने मुंबईमध्ये सिक्स मारला म्हणून फटाके वाजवणारी मुलं या गावात आहेत. परंतु आमचा शेतकरी बाप बैलाच्या मागे या बांधावरून त्या बांधावरून दिवसात 100 धावा काढतो, परंतु त्याच्यासाठी कधी 2 मिनिटं बोलायला आम्हाला वेळ मिळाला. काय कमी केलं त्या बापानं? फटाके वाजवू नका, राष्ट्राचा अभिमान आहे असं म्हणणारा मी नाही. जरूर फटाके वाजवा, परंतु कधीतरी आपल्या मायबापाला बोला. या संतांनी सांगितलंय, माय बाप केवळ काशी ते न वजावे तीर्थाशी. जाऊ नका असं म्हटलेलं नाही, जायचं असेल तर जा. तरुण पिढीमध्ये फार फॅड आलं महाराज. या जगामध्ये 2 गोष्टी जपून वापरा. एक गोष्ट तुम्हाला सांगेन, ही वाणी नाही, ही वाणी जपून वापरा. या जगामध्ये जग जिंकण्याचं सगळ्यात साधं आणि सोपं साधन जर काय असेल ना, लक्षात घ्या, ही वाणी आहे. वाणी. जगामध्ये 2 गोष्टी जपून वापरा, एक पाणी आणि दुसरी वाणी. पाणी तुमचा भविष्य काय चांगला ठेवणार आहे, ही वाणी तुमचा वर्तमान चांगला ठेवणार आहे. अमृताची वाणी, क्या बात आहे. अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी, देवाचे कारण मुखी अमृताची वाणी. आपली मुखी अमृताची वाणी असावी. ज्ञानोबारायांनी वाणीचं वर्णन केलं. काय केलं? वाणीचं वर्णन ज्ञानोबारायांनी काय सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये? काय सांगितलं महाराज? विठ्ठल ही वाणी जपून वापरा. मग काय सार्थक करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपली वाणी जपून वापरा. मग मी गेलो नामदेवरायांकडे. नामदेवराय, माझा काय सार्थक करायचंय, माझं जीवन सार्थक करायचंय, मला काय करावं लागेल? नामदेवरायांनी सांगितलं, भजनाशिवाय काळ सार्थक होऊ शकत नाही. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाऊन द्यायचा नसेल तर नामदेवराय म्हणले भजन करा. त्या भगवंताचं नामस्मरण केलं. माझा मोर्चा तिथून पुढे गेला आमच्या पिंपळनेर निवासी निळोबारायांकडे.
निळोबारायांकडे गेल्यानंतर निळोबारायांना विचारलं, निळोबाराय साधी माणसं आहेत आम्ही, आम्हाला आमचा काळ सार्थक करायचा आहे, काय करावं लागेल? निळोबारायांना विचारल्यानंतर निळोबारायांनी काय सांगितलं, तुमचा काळ जर सार्थक करायचा असेल तर काय करा, अभंगाच्या पहिल्या जोरदार टाळी वाजवा. नामवाचे श्रवण, हा काळ सार्थक केला, हा काळ सार्थक करायचं एवढं सोपं नाही. निळोबाराय म्हणले जीवन चांगलं जगायचं असेल, जीवन भगवंताच्याच चरणावरती जर हे करायचं असेल तर काळ सार्थक करावा लागेल. हा काळ कोणी सार्थक केला? काळ सार्थक झाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, काळ सार्थक झाला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा. एक राजा एक जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा एक जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय. एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय
आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा काळ सार्थक केला आमच्या छत्रपती संभाजी महाराज. काळ जिंकायचं एवढं सोपं आहे का? आयुष्यामध्ये मैत्री कशी असावी याची उदाहरणं अनेक सांगितली जातात, परंतु एक उदाहरण सांगून जातो. मैत्री कशी असावी? मैत्री असावी ढाली सारखी आणि तलवारी सारखी. युद्धात चालत असताना ढाल पाठीवरती असते, तलवार हातात असते. ढालेला कधीच लाजेस वाटत नाही की मी पाठीवर आहे तलवार पुढे, परंतु ज्यावेळेस रणांगणामध्ये एवढं युद्धात जातो त्यावेळेस तलवारीवर होणारे वार ढाल स्वतःवर घेते. अशी मैत्री असावी. मैत्री कशी असावी? मैत्री असावी आमच्या छत्रपती शंभूराजांसारखी, कवी कलेशांसारखी, मृत्यूच्याही भागीदारीत हिस्सा मागणारी अशी मैत्री असावी छत्रपती शंभूराजांसारखी आणि कवी कलेशांसारखी. या जगामध्ये तुम्ही कुणावर उपकार केले तर तुमचे उपकार वाया जाणार नाहीत. तुम्ही भगवंतावर कधीतरी उपकार करून बघा. त्या देवावर जर तुम्ही कधी उपकार केला तर त्या उपकाराचा परिणाम काय होतो? संत एकनाथ महाराजांचा एक दृष्टांत सांगितला जातो. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानं कावडीनं पाणी वाहिलं, कावडीनं पाणी वाहिलं, कावडीनं पाणी वाहिलं. फुकट नाही वाहिलं देव का ते महाराज. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं. एकनाथ महाराजांच्या एकट्याच्या भक्तीवरती भगवंतानं पाणी वाहिलेलं अजिबात नाही. दृष्टांत सांगून जाईन तुम्हाला. नाथबाबांच्या घरी भगवंत पाणी वाहण्यासाठी का आला होता? फार दुर्मिळ एक कथा सांगितली जाते. ज्यावेळेस विद्यानगर नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी, काहीतरी काम मागण्यासाठी गेला होता. ब्राह्मण त्या नगरीमध्ये गेला. नगरीमध्ये गेल्यानंतर ब्राह्मणानं त्या राजासमोर उभा राहिला. राजाला सांगितलं, राजा, अन्न वाचून तळमळतोय मी, ब्राह्मण आहे, मला काहीतरी काम दे, काहीतरी धंदा दे. मला अन्न हवंय, मला काम हवंय, मला पैसा हवाय. राजाच्या दरबारामध्ये मागेल त्याला मिळत होतं. राजानं त्याला कामाला ठेवलं आणि एक दिवस राजासमोर असंच त्यानं पंढरी नगरीचं वर्णन करायला सुरू केलं. निष्ठावान ब्राह्मण होता बाबा महाराज. ब्राह्मणानं वर्णन करायला सुरू केलं. ब्राह्मण म्हणाला, राजा, पंढरपूर ही एक अशी नगरी आहे ज्या नगरीमध्ये भगवंत येण्यासाठी, स्वर्गातले देव येण्यासाठी वाट पाहतात अशी असणारी पंढरपूर नगरी आहे. सोन्या नाण्यानं मोडून गेलेली पंढरपूर नगरी. तिथं एक विटेवर भगवंत उभा आहे. त्या भगवंताचा चेहरा राजस आहे, सुकुमार आहे. अतिशय दिव्य दृष्टीचा हा भगवंत आहे. भव्य दिव्य स्वरूपाची त्याची ही नगरी आहे. राजाला सांगितलं सोन्या नाण्याची मंदिर आहेत. ब्राह्मणाने सांगितल्यानंतर राजाला क्रोध आला. माझ्या नगरीपेक्षा, माझ्या राज्यापेक्षा भव्य दिव्य या जगामध्ये काही असू शकत नाही, आणि असेल तर ते मला मान्य नाही. राजानं रागाच्या भरामध्ये ब्राह्मणाला सांगितलं, तू जर एवढंच म्हणतोय ना तुझी नगरी, तुझं पंढरपूर एवढं श्रेष्ठ आहे, तर पंढरपूरला जायची तयारी करा. ते पंढरपूर कसं आहे हे मला पाहायचं. हे माझ्यापेक्षा किती सोन्या नाण्यानं म्हणलेलं आहे मला पाहायचंय. लक्षात घ्या, पंढरपूर हे सोन्या नाण्याची मंदिर अजिबात नाहीयेत. माणूस ज्यावेळेस श्रीमंत होतो, माणसाकडे ज्यावेळेस पैसा येतो त्यावेळेस तो तिरुपतीला जातो बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. परंतु तात्या, ज्यावेळेस आमचा शेतकरी बाप, आमची गरिबी येते ना, त्यावेळेस गरिबांचा देव म्हणून आमच्या पंढरपूरला गेलं जातं. आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. गरिबांचा देव आहे हो पांडुरंग. कुठली सोन्या नाण्याची मंदिर आहेत? ब्राह्मण चिंतेत पडला. चिंतेत पडलेल्या ब्राह्मणानं देवाला सांगितलं, अरे देवा, काय चुकीचं बोललो? संतांनीच तर सांगितलंय तुझी मंदिर सोन्याची, तुझं मंदिर सोन्या नाण्याचं आहे. काय चुकीचं बोललो मी? आता काहीही कर, या राजाच्या तावडीतून मला वाचव. हा राजा जर तिथं मी सांगितलं तसं नाही दिसलं तर मला ठार मारल्याशिवाय राहणार. पांडुरंगानं रुक्मिणीला सांगितलं, असा असा राजा येतोय. ब्राह्मणानं सांगितलंय की पंढरी नगरी सोन्या नाण्याची आहे. लक्ष्मीला बोलवून घेतलं. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी, ही जी पंढरपूर नगरी आहे ही त्या राजाला सोन्या नाण्याची दिसली पाहिजे. ज्यावेळेस राजा पंढरपूर नगरीमध्ये आला आणि पंढरपुरात आल्यानंतर पाहिलं, पांडुरंगानं भव्य दिव्य स्वरूपाची मंदिरं सोन्या नाण्यानं मडून ठेवलेली. राजाचा क्रोध शांत झाला आणि ब्राह्मणाच्या चरणी नतमस्तक झाला. म्हणाला, ब्राह्मण महाराज, तुमच्यामुळे मला या भव्य दिव्य नगरीचं, पंढरपूरचं दर्शन झालं. मी थोर झालो, भगवंताच्या चरणावरती लीन झाला. भगवंताचं ब्राह्मणाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती करू लागला की काही करा, परंतु माझ्या विद्यानगर, माझ्या विजयनगर राज्यामध्ये तुम्ही चला. भगवंत नको नको म्हणायला लागले, चला म्हणायला लागला, हट्ट करायला लागला, जीव द्यायची भाषा करायला लागला. भगवंतानं शब्द दिला, राजा, मी तुझ्या नगरीमध्ये येऊन राहायला तयार आहे. तुझ्या नगरीत मी राहायला तयार आहे, परंतु तिथं आल्यानंतर जोपर्यंत मी तुझ्या राज्यात आहे तिथं 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निष्पापावर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे.
सध्या जगामध्ये असं फॅड झाले, गुन्हेगार मोकळे सुटतायत आणि निष्पापांवरती गुन्हे दाखल होत आहेत. पांडुरंगानं राजाकडून वचन घेतलं, तुझ्या राज्यामध्ये जर एकाही व्यक्तीवर अन्याय झाला त्याच क्षणी मी तुझी नगरी सोडून माझ्या पंढरपुरात आल्याशिवाय राहणार. दुसरी गोष्ट माझी एक अट आहे, मला इथून उचलल्यानंतर ज्या मंदिरात विराजमान करणार आहे तिथपर्यंत जर कुठं खाली ठेवलं तर मी तिथून माघारी, कुठेही खाली ठेवायचं नाही. आणि दुसऱ्या ब्राह्मण सोडून कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचं नाही. राजानं प्रत्येक किलोमीटरवर ब्राह्मण उभा केला. ब्राह्मणाच्या हातामध्ये पांडुरंगाची मूर्ती आमच्या विद्यानगर पर्यंत गेली. तिथं जाऊन राजानं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर बांधलं होतं. मंदिरात पांडुरंगाची मूर्ती विराजमान केली. विराजमान झाल्यानंतर पांडुरंगाचं पंढरपूर शिवाय मन लागे ना हो. कृपाळू आमचा भगवंत आहे, त्याचं मन लागे ना. संतांची ओढ लागायला लागली. आषाढीला ज्यावेळेस सर्व संत आमचे पंढरपुरामध्ये गोळा झाले, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सर्व संतांनी पाहिलं की आमचा भगवंत मंदिरामध्ये नाहीये, आमचा पांडुरंगाची मूर्ती मंदिरात नाहीये. मग काय करायचं? भानुदास महाराज पुढे आले. पैठणचे भानुदास महाराज पुढे आले आणि म्हणाले, पंढरपूरचा हा पांडुरंग विद्यानगरच्या राजानं नेलाय. काळजी करू नका, मी स्वतः जाऊन पांडुरंगाला सोडून आणण्याचा प्रयत्न करीन. सर्व संतांमध्ये आनंदमय वातावरण झालं. भानुदास महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला पडत आणण्याचा पुढाकार घेतला. भानुदास महाराज स्वतः विद्यानगरला गेल्यानंतर पांडुरंगाचं मंदिर बघितलं. भव्य दिव्य स्वरूपाच्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर शिपाई उभा. दर्शनासाठी गेले, पांडुरंगा समोर गेले. मूर्ती पाहताच डोळ्यामधून पाणी आलं, रडायला लागले. पांडुरंगाचं ते सावळे सुंदर रूप मनोहर पाहून आमचे भानुदास महाराज रडायला लागले आणि म्हणाले, का रे, कुठल्या भक्ताची भक्ती कमी पडली? कुणी तुला काय कमी केलं पंढरपुरात? एवढं भक्ती सोडून तू आज इथं आलास? पांडुरंगानं सांगितलं, भानुदासा, माझी इच्छा नाही रे इथं राहायची, पायन काय करू? त्या राजाला शब्द दिला. भानुदास महाराज म्हणले, काळजी करू नको, तुला घेण्यासाठी मी आलोय. पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेताना पांडुरंगानं स्वतःच्या गळ्यात दिले एक रत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात. भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदास महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा, काळजी करू नको, उद्या तुला इथून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. तिथून निघून गेले आणि एका वाळवंटावर, एका गंगेच्या काठावर भजन करत बसले. भजन करत असताना सकाळी पहाटे 4 वाजता राजा पूजा करीता आला. राजानं पाहिलं पांडुरंगाच्या गळ्यातील मौल्यवान हार चोरीला गेलाय. तसे सरदार शिपाई सर्वजणांना बोलून घेतलं. प्रधानजीला सांगितलं, ज्याच्या गळ्यात हार बसेल, ज्याच्या गळ्यात हार दिसेल, त्याला त्याच ठिकाणी सुळावर चढवा, त्याला फाशीचा दंड द्या. भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये हार होता. भानुदास महाराज गंगेच्या तीरावरती भजनामध्ये दंग झाले होते. भजन करीत असताना भानुदास महाराजांनी बघितलं, राजाचे शिपाई आपल्याकडे भाला घेऊन येत आहेत. राजाचे शिपाई आले, भानुदास महाराजांच्या गळ्याला तलवार लावली, उचललं. लाज वाटते का तुला? स्वतःला संत म्हणतोस, स्वतःला साधू म्हणतोस, भजन करतो, गळ्यात माळा घालून फिरतोस आणि पांडुरंगाच्या गळ्यातला सोन्याचा हार, रत्नांचा हार चोरी केलास? भानुदास महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजाने सांगितल्याप्रमाणे सुळावर द्यायचं ठरवलं आणि सुळावर द्यायचं ठरवल्यानंतर सुळाच्या ठिकाणी भानुदास महाराजांना घेऊन गेले. बापू महाराज त्या ठिकाणी नेल्यानंतर भानुदास महाराज म्हणायचे, पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, माझी शेवटची इच्छा आहे, त्याचं दर्शन घेऊन मला सुळावर चढवा. शेवटची इच्छा वगैरे काही नाही, सुळावर द्यायचं ठरवलं. सुळाच्या जवळ नेलं. भानुदास म्हणले, अरे, सर्व संतांची भूमिका घेऊन तुला घेण्यासाठी या ठिकाणी आलो, काय चुकलं माझं? तूच तुझा हार माझ्या गळ्यात टाकलास आणि माझ्यावर चोरी चाळ घालतोस. भगवंताला हाक दिली. सांगितलं, भगवंता, काय चुकलं रे माझं की मला सुळावर जावं लागलं? जसं भानुदास महाराजांना महाराज सुळावरती चढवण्याचा प्रयत्न केला बाबा, त्याच ठिकाणी त्या सुळाचं पाणी झालं. सुळाचं पाणी झालेलं पाहून त्या राजानं प्रधानानं राजाला बोलून घेतलं. राजाला ही हकीकत सांगितली. राजानं भानुदास महाराजांचे पाय धरले. त्याच ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार झाला आणि भगवंतानं साक्षात्कार घेऊन सांगितलं की, राजा, मी तुला एक शब्द दिला होता, तुझ्या राज्यामध्ये तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं, कितीही अपराधी सुटले तरी चालतील, परंतु निरापराधाला सजा होता कामा नये. आणि त्या शब्दाला तू आज जागला नाहीस, म्हणून तू आता मला जाण्यासाठी मोकळीक दे. राजाने सांगितलं, भगवंता, माझं चुकलं, तुझ्या राज्यामध्ये तू जाऊ शकतोस. पांडुरंगाचं दर्शन राजानं घेतलं, सर्व विद्यानगरनं घेतलं आणि तिथून पांडुरंगाला घेऊन आमचे भानुदास महाराज आनंदाने पंढरपूरला आले. हा भानुदास महाराजांनी
हा भानुदास महाराजांनी पांडुरंगावरती उपकार केला, त्या उपकाराची परतफेड म्हणून आमच्या पांडुरंगानं एकनाथ बाबांच्या काळामध्ये काय केलं? भानुदास महाराजांनी मरून तो त्यांच्या पिढीमध्ये नाथबाबांच्या काळात भगवंतानं कावडीनं पाणी वाहिलं, परंतु हा काळ सार्थक कसा करावा हे आमच्या तुकोबारायांकडून शिकावं. तुकोबारायांचे किती टाळकरी होते बापू महाराज? 14 टाळकरी. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होता, त्याचं नाव होतं शिवबा कासार. त्या शिवबा कासाराची तुकोबारायांप्रती प्रचंड भावना, प्रचंड तुकोबारायांचा निष्ठावान टाळकरी. तुकोबारायांनी घरदार सोडलेला, प्रपंच सोडलेला, भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झालेले संत तुकोबारायन, त्या तुकोबारायांचा निष्ठावान टाळकरी आमचे शिवबा कासार. त्या शिवबा कासाराची पत्नी धूर्त होती. तिला वाटायचं की तुकाराम महाराजांनी स्वतःचा प्रपंच सोडून दिला, बायका पोरं रस्त्यावर सोडली, माझा नवरा जर त्याच्या नादी लागला तर तोही असं करायला मागे पुढे बघणार नाही. सतत शिवबा कासार देखील भजन करायचे. देहू गाव जवळ एक त्या गावातील ते टाळकरी होते, तुकोबारायांचा निष्ठावान टाळकरी. बायको त्याची कंटाळली, तुकाराम महाराजांसोबत जायचं नाही भजनाला सांगून कंटाळून गेली. परंतु हा शिवबा कासार एक निष्ठावान वारकरी होता. त्या वारकऱ्याचं साधं भोळं मन. मग हा बाबा असा आपल्या प्रपंचामध्ये लक्ष देत नाही म्हणजे काहीतरी युक्ती करावी. दूरत असणाऱ्या त्या शिवबा कासाराच्या पत्नीनं शिवबा कासाराला सांगितलं, मालक माझं मन आता बदललंय, मी तुम्हाला भजनाला जाऊ नका म्हणणार नाही, तुम्ही भजन जरूर करा, परंतु माझी एक इच्छा आहे, आपल्या घरी उद्या दिवाळीचा पाडवा आहे आणि तुम्ही तुकोबारायांना स्नानासाठी आणि स्नेह भोजनासाठी आपल्या घरी बोलवावं. शिवबा कासाराचा आनंद गगनात मावेना. जी पत्नी ज्या तुकोबारायांना भेटण्यापासून दूर करायला निघाली होती, तीच पत्नी आज तुकोबारायांना भेटण्यासाठी, तुकोबारायांना घरी आणण्यासाठी विनंती करते. आश्चर्य वाटलं. आणि शिवबा कासार आनंदाच्या भरामध्ये तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज माझ्या पत्नीनं तुम्हाला स्नेह भोजनासाठी आणि स्नानासाठी उद्या सकाळी घरी बोलवलेले. तुकोबारायांनाही आनंद झाला. घरी जायचं ठरवल्यानंतर पहाटे 4ला येतो म्हणले तुकोबाराय. तसा शिवबा कासार घरी आला आणि पत्नीला सांगितलं, अगं ऐकलंस का? तुकोबाराय तुकाराम महाराज म्हणाले उद्या 4 वाजता स्नानासाठी आणि सकाळी भोजनासाठी येतोय. तशी ती धूर्त असणाऱ्या पत्नीनं पूर्वी पाणी तापवण्यासाठी हंडे असायचे, असं पितळेच्या हंड्यामध्ये पाणी असं तापायला ठेवलं. रात्री 2 वाजता धना त्या पाण्याला जाळ घातला, धडा ती लाकडं जळायला लागली. पाणी असं हाय टेम्परेचरला जायला लागलं. हाय टेम्परेचरला जायला लागलेलं पाणी उकळायला लागल्यानंतर पहाटे 4ला तुकोबाराय उठले. तुकोबाराय त्याच्या घरी आले. तुकोबाराय घरी आले आणि तुकोबारायाने सांगितलं, शिवबा कासार स्नानासाठी आलोय, कुठे बसू? पूर्वी अशी एवढे कट्टे केलेल्या आंघोळीसाठी छोटे बाथरूम असायचे. कमरे एवढ्या कट्ट्यामध्ये तुकोबारायाने आपलं बनियन काढावं, त्या भिंतीवर ठेवावं, शर्ट काढावा, त्या भिंतीवर ठेवावा. आंघोळीसाठी आमचे तुकोबाराय बसले. माय आंघोळीसाठी बसलेल्या तुकोबारायला काय माहिती हो ही पत्नी किती दूरत आहे शिवबा कासाराची. दूरत असणाऱ्या त्या पत्नीने काय केलं, तुकोबाराय आंघोळीला बसले ते पाहिल्यानंतर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ते धना उकळायला लागलेलं हंड्यातलं पाणी एका पातेल्यात काढलं. महाराज समोर तोंड करून आंघोळीसाठी बसले. जरा प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्या संताच्या जीवावर आज हजारो कीर्तनकार पोट भरतात त्याची काय अवस्था झाली, त्या संतांना किती सहन करावं लागलं. 2 मिनिटं दृष्टांत डोळ्यासमोर उभा करा प्रसंग.
संत तुकोबाराय समोर तोंड करून आंघोळीसाठी बसलेले आहेत. ती बाई पाठीमागून गरम पाण्याचं पातेलं घेऊन आलेली. तुकोबारायाला वाटलं आंघोळ करावी, विना घ्यावा आणि भंडाऱ्यावर जाऊन काकडा करून परत भोजनासाठी खाली यावं. भोजनासाठी खाली येणारे तुकोबाराय नव्हते म्हणून तो टाळकरी, त्याची इच्छा आहे, त्याच्या पत्नीची इच्छा आहे म्हणून खाली यायचंय हो भोजनासाठी. अन्नाचा त्याग, सतत त्या भगवंताचं भजन करणारे आमचे तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायानं आंघोळीसाठी समोर तोंड करून बसलेले आहेत. त्या शिवबा कासारच्या पत्नीनं ते पातीलं गरम पाण्याचं उचललं. बाबा, पातीलं उचलल्यानंतर गरम पाणी असं उकळायला लागलेलं पाणी ज्यावेळेस तुकोबारायांच्या अंगावर पडलं त्यावेळेस तुकोबारायानं धावा केला. हाय टेम्परेचरचं पाणी पडतंय. टाळ ढाना लाकडं लावून उकळलेलं पाणी हो. अंगातली वस्त्र काढून तुकोबाराय बसलेत. ज्या पाण्याचा अंगाला थेंब जरी चिटकावा तरी अंगाचं कातडं काढून घेईल असं ते पाणी आहे. आमच्या तुकोबारायांच्या अंगावरती त्या बाईनं मागचा पुढचा विचार न करता भरलेलं पातीलं ओतलं. काय अवस्था झाली असेल. जीवाच्या आकंदानं पांडुरंगाला हाक मारली. पांडुरंग, सर्व जीवन तुझ्या चरणावरती व्यतीत केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. माझं काय चुकलं रे. लोक इतका त्रास द्यायला लागली, अंगाचं कातडं राहिलं नाही, जीवाची लाही लाही व्हायला लागलेली. परंतु आमच्या पांडुरंगानं यावं आणि तुकोबारायांच्या अंगावरील त्या पाण्याचा सत्यानाश करून टाकावा. अंगाला पोळायला लागलेलं पाणी क्षणार्धात नाहीसं व्हायला लागलं. अंग गार गार पडायला लागलं. तुकोबारायांना हायसं वाटायला लागलं. ही कशाची ताकद आहे. सर्वांनी भजन करायचं. हा विठोबा आता माऊल्यांनो 2 मिनिट फक्त टाळी वाजवायची. कीर्तनात काहीच नाही केलं तरी जमेल. मुखी नाम हाती टाळी. श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान
काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनाम यथावत यथा अवकाश बोलण्याच्या ओघातून जर काही एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजून माझ्या मोठ्या मनानं मला माफ करा. ज्यांच्या माध्यमातून इथं बोलण्याचा योग आला, ज्यांनी मला घडवलं, महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य माझे वडील भजन सम्राट भाऊसाहेब महाराज पालवे, त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. या अभंग आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या अभंगाचा सारांश असा आहे, निळोबारायांनी सांगितलं, तुम्ही वरती सांगितलेल्या जर अभंगाच्या तिन्ही चरणाप्रमाणे जर जीवन आपलं जगलात तर तुम्हाला काय मिळेल, तुम्ही कसे व्हाल. अभंगाचं शेवटचं चरण भैरवी निळा स्वरूप सिद्धी
हरला मने विठ्ठला सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून आला ते आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कीर्तन करायला लागलो. पहिलं कीर्तन या गावामध्ये केलं, ही माझी कर्मभूमी आहे. या गावामध्ये सर्व गावकऱ्यांच्या कृपा आशीर्वादानं पहिलं कीर्तन आमच्या आदरणीय तात्यांच्या घरी केलं. मला वाटतं त्या दिवसापासून अनेक कीर्तन करायला लागलो, महाराष्ट्रभर फिरायला लागलो. म्हणून तुमच्या सर्वांच्या एकदा चरणावरती नतमस्तक होतो. आणि जीवन जगत असताना नीतीने जीवन जगा, आनंदाने जीवन जगा, नीतीने जीवन जगावं. कारण बाळूमामाने एक वाक्य सांगितले, नीतीने वागावे कमी नाही होत, उन्मत्ताला मामा शासन करे. जीवन जगत असताना जीवनामध्ये नीतीने जीवन जगा, आनंदाने जीवन जगा, सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रम करा. हे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा बजरंगबलीच्या कमलचरणी प्रस्थापित करू.